फ्रेंड्स, आपल्या ओसीच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये मित्रांनो आपण आज अतिशय महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहोत. ठीक आहे, आपण आता जो प्रश्न पाहणार आहोत तो शॉर्ट नोट्ससाठी, ट्रू ऑर फॉल्स किंवा ॲग्री डिसॲग्री विथ रिझनसाठी आणि डिफरन्स बिटवीनसाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर का बघितलं असेल तुमच्या पुढच्या नोट्समध्ये तुम्हाला मित्रांनो डिस्ट्रिक्ट फोरम, आता त्याला नवीन नाव आहे डिस्ट्रिक्ट कमिशन, त्याच्यानंतर स्टेट कमिशन आणि नॅशनल कमिशन अशा 3 शॉर्ट नोट दिलेले आहेत आणि बऱ्यापैकी मोठ्या आहेत त्या शॉर्ट नोट्स. आणि त्याच्या खाली जर का तुम्ही बघितलं ना मित्रांनो तर एकदम शेवटी तुम्हाला मित्रांनो डिफरन्स बिटवीन दिसतील. मरीन इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स आणि असं काहीतरी इन्शुरन्स आहे. ऍक्च्युली ते इन्शुरन्स तिथे चुकून टाईप झालेलं आहे. तिथे पाहिजे होतं डिस्ट्रिक्ट फोरम 1 नंबरला, स्टेट कमिशन 2 नंबरला आणि नॅशनल कमिशन 3 नंबरला. ते चुकून मित्रांनो वरचे जे नावं आहेत ते त्याच्यामध्ये मित्रांनो वेगळे टाईप झाले. तर त्या कमिशनच्या ठिकाणी डिस्ट्रिक्ट फोरम, नॅशनल कमिशन आणि स्टेट कमिशन असं वाचा. तर फ्रेंड्स, आपल्या ह्या ज्या 3 शॉर्ट नोट आहेत त्या 3 शॉर्ट नोट जर का आपण स्टेप बाय स्टेप गेलो तर शिकायला आणि समजायला फार अवघड होऊन जाते. तर त्याच्यावर एकदम सिंपल मी त्या संपूर्ण शॉर्ट नोट्स या डिफरन्स बिटवीन मध्ये कव्हर केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये 2-4 पॉइंट्स मित्रांनो राहिलेले आहेत जे मी सेपरेट कव्हर करणार आहे. पण एक गोष्ट तुम्हाला सांगून ठेवतो मी, ज्यावेळेस त्या शॉर्ट नोट तुम्ही रीड कराल त्यावेळेस तुम्हाला असं वाटेल फार अवघड आहे, बट बिलीव्ह मी ते अजिबात अवघड नाही. याच्यामध्ये त्याच्यातल्या सगळ्या मित्रांनो पॉइंट्सला मी कव्हर केलेला आहे विथ सिम्पलेस्ट लँग्वेज. ओके, तर मित्रांनो सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगतो डिस्ट्रिक्ट फोरम, स्टेट कमिशन, नॅशनल कमिशन याचं मिनिंग काय, याचं लॉजिक काय. हे बघा, आपल्याला उद्या समजा आपल्या घरामधलं एक्झाम्पल घ्या, आपल्याला एखादी 50 किंवा 100 रुपयाची गरज असेल. तुम्हाला 50-100 रुपयाची गरज असेल तर तुम्ही कोणाकडे मागाल मित्रांनो? तुम्ही तुमच्या मोठ्या भावाकडे किंवा मोठ्या बहिणीकडे मागाल, करेक्ट. त्याच्यानंतर समजा तुम्हाला उद्या 500 रुपयाची गरज आहे तर तुम्हाला मित्रांनो 400, 500, 300, 400, 500 रुपयाची गरज असेल तर तुम्ही कोणाकडे मागाल? तुमच्या आईकडे मागाल. आणि उद्या तुम्हाला मित्रांनो 5,000, 10,000 रुपयांची गरज आहे, मोठ्या अमाऊंटची गरज आहे तर तुम्ही कोणाकडे मागाल? तुमच्या वडिलांकडे. म्हणजे सी, मोठा भाऊ, बहीण, आई, वडील. दिस इज द असेंडिंग ऑर्डर, हा चढता क्रम आहे. इन द सेम वे आपल्याला ऍज अ कंझ्युमर मित्रांनो उद्या जर का कंझ्युमर कोर्टात काही मित्रांनो काय करायचं असेल, एखादी केस फाईल करायची असेल तर फ्रेंड्स गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे ना, आपला मोठा भाऊ, बहीण, आई आणि वडील असं असेंडिंग ऑर्डर दिलेलं आहे. पहिले डिस्ट्रिक्ट लेवलला मित्रांनो फाईट करा, डिस्ट्रिक्ट लेवलला फाईट झाली की स्टेट लेवलला जा आणि स्टेट लेवलला पण मित्रांनो तुम्ही सॅटिस्फाईड नसाल तर नॅशनल लेवलला जा. सो डिस्ट्रिक्ट लेवल, स्टेट लेवल अँड नॅशनल लेवल. सो स्टेट लेवलला आहे डिस्ट्रिक्ट लेवलला आहे मित्रांनो डिस्ट्रिक्ट फोरम किंवा डिस्ट्रिक्ट कमिशन. स्टेट लेवलला आहे स्टेट कमिशन, नॅशनल लेवलला आहे नॅशनल कमिशन. हे जे फोरम किंवा कमिशन हे मी तुम्हाला सांगतो याला सोप्या भाषेत आपण आपल्या भाषेत कंझ्युमर कोर्ट असं म्हणू शकतो. तुम्हाला आठवत असेल तर मित्रांनो आपण जो मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं होतं त्याच्यामध्ये 3 नंबरचा पॉईंट होता रिड्रेसल फोरम्स. मी तुम्हाला सांगितलेलं होतं आपण डिटेलमध्ये पाहू, तर आपण आता ते डिटेलमध्ये पाहणार आहोत. ओके, तर सगळ्यात पहिले मित्रांनो एस्टॅब्लिश्ड बाय डिस्ट्रिक्ट फोरम, स्टेट कमिशन आणि नॅशनल कमिशन. जर का याचं डिफरन्स बिटवीन तुम्ही व्यवस्थित बघितलं ना तर ह्या सगळ्यांमध्ये मित्रांनो लँग्वेज एकदम कॉमन आहे, फक्त पॉइंट्सचा डिफरन्स आहे. तर डिस्ट्रिक्ट फोरम किंवा डिस्ट्रिक्ट कमिशन इज अ कंझ्युमर रिड्रेसल एजन्सी एस्टॅब्लिश्ड इन एव्हरी डिस्ट्रिक्ट. डिस्ट्रिक्ट फोरम हे कंझ्युमर रिड्रेसल एजन्सी म्हणजे कंझ्युमर कोर्ट, पण तुम्हाला लिहिताना कंझ्युमर कोर्ट असं लिहून नाही चालणार, कंझ्युमर रिड्रेसल एजन्सी. इट इज अ कंझ्युमर रिड्रेसल एजन्सी एस्टॅब्लिश्ड इन एव्हरी डिस्ट्रिक्ट बाय स्टेट गव्हर्नमेंट. लक्षात घ्या, आपल्या डिस्ट्रिक्टचं जे काही मित्रांनो डिसिजन्स घ्यायचे अधिकार आहेत ते स्टेट गव्हर्नमेंटला आहेत, डिस्ट्रिक्टला नाही. समजलं? सो प्रत्येक डिसिजन हे डिस्ट्रिक्ट लेवलला नाही स्टेट लेवलला होतं. इन एव्हरी डिस्ट्रिक्ट बाय स्टेट गव्हर्नमेंट, दॅट इज डिस्ट्रिक्ट फोरम. स्टेट कमिशन म्हणजे काय? कंझ्युमर रिड्रेसल एजन्सी एस्टॅब्लिश्ड इन एव्हरी स्टेट बाय द स्टेट गव्हर्नमेंट. स्टेट मध्ये स्टेट गव्हर्नमेंटच काम करतं. आणि मित्रांनो नॅशनल कमिशन
is the consumer redressal agency established by central government by notification. So परत लक्षात घ्या, consumer redressal agency established at district level by state government, established at state level by state government आणि established at national level by central government. हे पहिलं कळलं तुम्हाला मित्रांनो, हे तिघांचे डेफिनेशन्स आहेत. नेक्स्ट प्रेसिडेंट मेंबर्स. आता ना याच्यामध्ये मी तुम्हाला पहिल्यांदा गंमत सांगतो की प्रेसिडेंट आणि मेंबर काय. या ज्या डिस्ट्रिक्ट फोरम्स किंवा कमिशन्स असतात ना, हे ऍक्च्युअली काय असतं ना मित्रांनो, ग्रुप ऑफ पीपल असतो. समजलं? आपण ज्याला आपल्या भाषेत कमिटी म्हणतो. कळलं? 3 जणांची कमिटी, 5 जणांची कमिटी. आपण म्हणतो ना 1 से भले 2, 2 से भले 4. तसं मित्रांनो हे 2 से भले 4 म्हणजे काय, 4 डोक्यांनी मिळून कामं करायची. सो आपण स्टँडर्ड भाषेत याला कमिटी म्हणतो. तर हे कमिशन किंवा हे फोरम हे काय असतं मित्रांनो, 3 किंवा 4 लोकांची कमिटी असते. तर या कमिटीमध्ये एक जण हेड असतो. त्या एका हेडला म्हटलं जातं प्रेसिडेंट आणि जे बाकीचे प्रेसिडेंट सोडून बाकीचे लोक आहेत त्यांना म्हटलं जातं मेंबर्स. समजलं? तर डिस्ट्रिक्ट लेवलला मित्रांनो किती जणांची कमिटी असते? 3 जण कसे 1+2. समजलं? आणि स्टेट कमिशन आणि नॅशनल कमिशनला मित्रांनो किती जणांची कमिटी असते? 5-5 जणांची. 5-5 जणांची कशी काय? एक प्रेसिडेंट 4 मेंबर, एक प्रेसिडेंट 4 मेंबर. ठीक आहे. आता ह्यातला जो प्रेसिडेंट असेल त्या प्रेसिडेंटचं क्वालिफिकेशन काय असतं ते बघा. प्रेसिडेंट पहिले डिस्ट्रिक्ट फोरमच्या प्रेसिडेंटचं क्वालिफिकेशन बघा. तो माणूस सिटिंग और रिटायर्ड और क्वालिफाईड. सिटिंगचा अर्थ प्रेझेंट म्हणजे ऍक्च्युअली तो आता डिस्ट्रिक्ट जज पाहिजे. टू बी अ डिस्ट्रिक्ट जज अपॉइंटेड बाय स्टेट गव्हर्नमेंट. म्हणजे तो माणूस एकतर ऍक्च्युअल मध्ये डिस्ट्रिक्ट जज पाहिजे सिटिंग, और रिटायर्ड किंवा तो डिस्ट्रिक्ट जज म्हणून रिटायर झालेला असला पाहिजे, और क्वालिफाईड. क्वालिफाईड म्हणजे काय, तो डिस्ट्रिक्ट जजचं क्वालिफिकेशन पास आहे पण त्याला अजून अपॉइंटमेंट भेटलेली नाही. म्हणजे क्वालिफिकेशन आहे पण अपॉइंटमेंट भेटलेली नाही. म्हणजे तो क्वालिफाईड जज आहे पण अजून अपॉइंटेड नाहीये एवढंच. म्हणजे सिटिंग, प्रेझेंट और रिटायर्ड जो होता और क्वालिफाईड म्हणजे जो भविष्यात डिस्ट्रिक्ट जज असू शकेल त्याने क्वालिफिकेशन पास केलेलं आहे असा कोणताही व्यक्ती अपॉइंटेड बाय स्टेट गव्हर्नमेंट. समजलं? म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलला डिस्ट्रिक्ट जज पाहिजे. सेम जर तुम्ही स्टेट लेवलला गेले तर स्टेट लेवलला मित्रांनो कोर्ट कोणतं असतं? डिस्ट्रिक्ट कोर्ट असतं का? नाही, स्टेट लेवलला असतं हायकोर्ट. मग तिथे पण तसंच सिटिंग और रिटायर्ड और क्वालिफाईड हायकोर्ट जज अपॉइंटेड बाय कोण असेल आता? स्टेट गव्हर्नमेंट. डिस्ट्रिक्ट आणि स्टेट लेवलला सगळं स्टेट गव्हर्नमेंट ठरवतं. आणि लास्ट मित्रांनो सिटिंग और रिटायर्ड और क्वालिफाईड कोण? सुप्रीम कोर्ट जज. कारण सेंट्रल लेवलला नॅशनल लेवलला सुप्रीम कोर्ट असतं. सिटिंग, रिटायर्ड और क्वालिफाईड सुप्रीम कोर्ट जज अपॉइंटेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. आता सेंट्रल गव्हर्नमेंट कसं अपॉइंट करतं? इन कन्सल्टेशन विथ चीफ जस्टिस ऑफ इंडिया. आपल्या भारताचे जे मुख्य न्यायाधीश किंवा सरन्यायाधीश आहेत त्यांच्या कन्सल्टेशन. म्हणजे लक्षात आलं तुमच्या मित्रांनो, डिस्ट्रिक्ट लेवलला कोणतं कोर्ट असतं? डिस्ट्रिक्ट कोर्ट जज. स्टेट लेवलला हायकोर्ट असतं तर हायकोर्ट जज. आणि मित्रांनो नॅशनल लेवलला सुप्रीम कोर्ट जज अपॉइंटेड बाय स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट. आता हे जज सोडून जे बाकीचे मेंबर्स आहेत इथे 1+2 म्हणजे प्रेसिडेंट 1 आणि 2 मेंबर. इथे 1+4 एक प्रेसिडेंट 4 मेंबर. सेम इथे एक प्रेसिडेंट 4 मेंबर्स. तर हे 2, 4 मेंबर्स जे आहेत यांचं क्वालिफिकेशन काय? तुम्हाला आता हे तर कळलं प्रेसिडेंटचं क्वालिफिकेशन त्या लेवलचं जज पाहिजे. तसं या मेंबर्सचं क्वालिफिकेशन काय आहे मित्रांनो? या मेंबर्सचं क्वालिफिकेशन आहे ना मी इथे तुम्हाला सांगतो. या मेंबर्सचं क्वालिफिकेशन काय आहे? 3 क्वालिफिकेशन आहेत यांचे. ठीक आहे. नंबर 1 कोणत्याही लेवलला घ्या बरं का तुम्ही. डिस्ट्रिक्ट लेवलला घ्या, स्टेट कमिशन लेवलला घ्या किंवा नॅशनल कमिशन लेवलला घ्या. मेंबरचं क्वालिफिकेशन सेम आहे. ही शुड हॅव कंप्लीटेड 35 इयर्स ऑफ एज. ते 35 इयर्स कंप्लीट पाहिजे. ठीक आहे.
सेकंड, ही शुड बी अ ग्रॅज्युएट फ्रॉम एनी रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. नंबर 2, त्यांचं कमीत कमी ग्रॅज्युएशन झालेलं असलं पाहिजे कोणत्याही रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधनं. भारतातल्या कोणत्या रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधनं त्यांनी ग्रॅज्युएशन केलेलं असलं पाहिजे. मित्रांनो, they have minimum 10 years of experience in varied fields from different fields. May be, मित्रांनो 10 वर्ष अनुभव पाहिजे. ते ज्या क्षेत्रात काम करतात त्या क्षेत्रात त्यांना कमीत कमी 10 वर्षाचा अनुभव पाहिजे. मग ते क्षेत्र कोणते, ते फील्ड्स कोणते, लॉ असू शकतं, पब्लिक सर्व्हिस असू शकते, ऍडमिनिस्ट्रेशन असू शकतं, किंवा मित्रांनो इकॉनॉमिक्स असू शकतं, किंवा मित्रांनो कोणतंही सोशल काय म्हणतात मित्रांनो असं फील्ड असू शकतं, स्टॅटिस्टिक्स असू शकतं, सायन्स असू शकतं. कोणत्याही फील्डमध्ये त्यांनी 10 वर्ष मित्रांनो काम केल्याचा त्यांना अनुभव पाहिजे, तरच ते याचे मेंबर्स होऊ शकतात. अदरवाईज ते याचे मेंबर होऊ शकत नाही. म्हणजे प्रेसिडेंटचं क्वालिफिकेशन तर आपल्याला कळलं. मेंबर्सचं क्वालिफिकेशन काय, मेंबर्सचे नंबर आपण इथे पाहिले 2, 4, 4. मेंबर्सचं क्वालिफिकेशन तिन्ही लेवलला सेम आहे. 3 क्रायटेरिया आहेत. 35 इयर्स कंप्लीट पाहिजे, नंबर 2 ग्रॅज्युएट पाहिजे, आणि नंबर 3 ते ज्या फील्डमध्ये काम करतात त्या फील्डमध्ये काम करण्याचा त्यांना मिनिमम 10 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स पाहिजे. मग ते मित्रांनो इथं अपॉइंट होऊ शकतात ऍज अ मेंबर. कसे काय, डिस्ट्रिक्ट लेवलला आणि स्टेट लेवलला स्टेट गव्हर्नमेंट अपॉइंट करतं, सेंट्रल लेवलला म्हणजे नॅशनल लेवलला सेंट्रल गव्हर्नमेंट अपॉइंट करतं. ठीक आहे, ते कोणीही असू शकतात. आता पिरियड किंवा टेन्युअर म्हणजे हे प्रेसिडेंट आणि मेंबर किती काळासाठी अपॉइंट केले जातात, त्यांची रिटायरमेंट एज काय आहे. तर बघा मित्रांनो, डिस्ट्रिक्ट फोरम मधले जे प्रेसिडेंट आणि मेंबर्स आहेत त्यांचा क्रायटेरिया काय आहे, 5 इयर्स ऑफ 65 इयर्स विच एव्हर इज अर्लियर. एक तर त्यांची 5 इयर्स ऑफ सर्व्हिस झाली पाहिजे किंवा ते 65 इयर्स ऑफ एज असले पाहिजे. 5 वर्ष सर्व्हिस कंप्लीट पाहिजे किंवा 65 वर्ष त्यांचं वय झालं पाहिजे. या दोघांपैकी जो पिरियड पहिले येईल त्या पिरियडला ते रिटायर होऊन जातात. समजलं. इथे प्रेसिडेंट आणि मेंबर दोघांसाठी सेम क्रायटेरिया आहे, 5 इयर्स ऑफ सर्व्हिस और 65 इयर्स ऑफ एज. इथे 5 इयर्स और 65 इयर्स हे एकत्र घेऊ नका. हे 5 इयर्स ऑफ सर्व्हिस आहे म्हणजे कामाचे 5 वर्ष किंवा 65 इयर्स ऑफ सर्व्हिस किंवा वयाचे 65 वर्ष. या दोघांपैकी जे पहिले असेल ते. हा क्रायटेरिया स्टेट कमिशनला मित्रांनो प्रेसिडेंट आणि मेंबर्सला सेम आहे. काय, 5 इयर्स ऑफ सर्व्हिस और 67 इयर्स ऑफ एज. 5 इयर्स ऑफ सर्व्हिस किंवा 67 इयर्स ऑफ एज दोघांपैकी जे लवकर असेल त्या याला मित्रांनो ते काय होऊन जातात, रिटायर होऊन जातात. आणि नॅशनल कमिशनला मात्र मित्रांनो दोघांचा क्रायटेरिया वेगवेगळा आहे. मेंबर्सला 5 इयर्स ऑफ 67 इयर्स ऑफ एज विच एव्हर इज अर्लियर. प्रेसिडेंटला थोडेसे ऍडिशनल बेनिफिट आहे, म्हणजेच चेअरमन तुमच्या भाषेत, चेअरमनला 5 इयर्स ऑफ एज और 70 इयर्स ऑफ सर्व्हिस म्हणजे त्यांना 3 वर्ष एक्स्ट्रा दिलेली आहेत. ठीक आहे. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, जे तुमच्या पुस्तकात ऍक्च्युली मेन्शन केलेलं नव्हतं बहुतेक, की जर एखादा व्यक्ती इथे मित्रांनो ऍज अ मेंबर किंवा प्रेसिडेंट सिलेक्ट झाला, त्याचे 5 इयर्स कंप्लीट झाले आणि त्याचा एज कंप्लीट नाहीये तेवढं 65 67 इयर्स, तर ही कॅन बी अ सब्जेक्ट टू रिअपॉइंटमेंट. त्याला रिअपॉइंटमेंट भेटू शकते गव्हर्नमेंटकडून. म्हणजे माझं वय आता समजा 35 कंप्लीट आहे, मी 36 इयर्स आहे, मी 5 वर्ष कंप्लीट केली, मी 41चाच झालो, मी अजून 65 67च्या क्रायटेरियामध्ये नाही आहे, मी परत सेकंड टर्मला इलेक्ट होऊ शकतो. टिल आय रीच दॅट क्रायटेरिया ऑफ इयर्स 65 67 70. जोपर्यंत मी 65 67 वर्षाचा होत नाही तोपर्यंत मला रिपीटेड अपॉइंटमेंट भेटू शकते. आता एरिया, एरिया म्हणजे काय, डिस्ट्रिक्ट फोरम किंवा डिस्ट्रिक्ट कमिशनचा जो एरिया आहे तो पर्टिक्युलर डिस्ट्रिक्ट आहे, त्या डिस्ट्रिक्टच्या बाहेर त्यांचं काहीच चालत नाही. म्हणजे नाशिक कोर्टाची जी लिमिट आहे ती फक्त नाशिक जिल्हा आहे. तसंच स्टेट कमिशन इज काय म्हणतात लिमिटेड टू दॅट पर्टिक्युलर स्टेट ओनली. म्हणजे मुंबई हायकोर्ट असेल, मुंबईचं स्टेट कमिशन असेल तर ते फक्त महाराष्ट्रापुरतंच चालेल, त्याच्या बाहेर नाही चालणार. आणि सेंट्रल गव्हर्नमेंट नॅशनल कमिशनचं एंटायर कंट्री पूर्ण देशात त्यांची सत्ता आहे. मॉनिटरी ज्युरिस्डिक्शन. आता मॉनिटरी ज्युरिस्डिक्शन म्हणजे काय, सी कोणत्या केसेस कोणत्या
कोर्टामध्ये किंवा कोणत्या कमिशन मध्ये न्यायच्या. जर तुमच्या केसेस 1 करोड पर्यंत किमतीच्या असतील म्हणजे तुमच्या गुड्स अँड सर्व्हिसेसची व्हॅल्यू ज्या तुम्ही कन्झ्युम केलेल्या आहेत त्याची व्हॅल्यू जर 1 करोड पर्यंत असेल तर तुम्हाला मित्रांनो ती केस कुठे न्यावी लागेल, डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये न्यावी लागेल. समजलं फ्रेंड्स. जर तुमच्या केसची किंमत ज्या गुड्स अँड सर्व्हिसेसची तुम्ही कंप्लेंट करत आहात त्याची किंमत 1 करोड पेक्षा जास्त पण 10 करोडच्या आत आहे म्हणजे अबोव 1 करोड अप टू 10 करोड जर असेल तर तुम्ही मित्रांनो डिस्ट्रिक्ट फोरमकडे जायचंच नाही. तुम्ही डायरेक्टली मित्रांनो पुढे कंप्लेंट करायची स्टेट कमिशनकडे. म्हणजे तुमची 10 करोड प्लस व्हॅल्यू असेल जर का मित्रांनो कंप्लेंटची तर तुमचं डिस्ट्रिक्ट फोरमची एक स्टेप काय होते, स्किप होऊन जाते, निघून जाते. आणि आता मुद्दा येतो अबोव 10 करोड काय. जर तुमच्या गुड्स अँड सर्व्हिसेसची व्हॅल्यू अबोव 10 करोड असेल तर तुम्हाला डिस्ट्रिक्ट फोरमकडे पण जायची गरज नाही, तुम्हाला स्टेट कमिशनकडे पण जायची गरज नाही. फ्रेंड्स तुम्ही डायरेक्टली नॅशनल कमिशनकडे मित्रांनो काय करू शकता, अपील करू शकता अगेन्स्ट द सेलर. सो मित्रांनो मॉनिटरी ज्युरिडिक्शन पैशांच्या याच्यामध्ये कोर्टात केस करायची जी लिमिट आहे ती काय आहे, डिस्ट्रिक्ट मध्ये अप टू 1 करोड, स्टेट मध्ये 1 करोड अबोव अप टू 10 करोड आणि मित्रांनो नॅशनल मध्ये अबोव 10 करोड. आता फ्रेंड्स आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे ना जर तुम्हाला डिस्ट्रिक्ट कोर्टचं हे नाही पटलं डिसिजन तर तुम्ही त्याच्या अगेन्स्ट हायकोर्टात अपील करता. हायकोर्टचं डिसिजन नाही पटलं तर त्याच्या अगेन्स्ट तुम्ही सुप्रीम कोर्टात अपील करता आणि सुप्रीम कोर्ट फायनल असतं. इथे पण तसंच आहे. जर तुम्हाला डिस्ट्रिक्ट फोरम किंवा डिस्ट्रिक्ट कमिशनचं मित्रांनो डिसिजन नाही पडलं तर तुम्ही त्यांच्या अगेन्स्ट अपील करू शकता. आता डिस्ट्रिक्ट कमिशन अगेन्स्ट तुम्ही कोणाकडे अपील करणार, स्टेट कमिशनकडे. सिमिलरली स्टेट कमिशनचं डिसिजन नाही पडलं तर तुम्ही कोणाकडे अपील करणार, नॅशनल कमिशनकडे. तसंच सिमिलरली जर तुम्ही नॅशनल कमिशनचं मित्रांनो कोर्ट म्हणजे तुम्हाला हे नाही पडलं तर तुम्ही अपील कोणाकडे करणार, सुप्रीम कोर्टात. ठीक आहे, डायरेक्ट सुप्रीम कोर्टात ना. सुप्रीम कोर्टाच्या अगेन्स्ट तुम्ही कोणाकडे अपील नाही करू शकत मित्रांनो. आणि एक शेवटचा पॉइंट आहे नॉन कम्प्लायन्स ऑफ डिसिजन. जर मित्रांनो स्टेट कमिशन, नॅशनल कमिशन, डिस्ट्रिक्ट फोरम यांचे जे डिसिजन्स आहेत त्याच्या अगेन्स्ट तुम्ही अपील नाही केलं, तुम्हाला डिसिजन नाही पटलं तर तुमच्याकडे ऑप्शन काय, तुम्ही त्याच्या अगेन्स्ट अपील करा. पण तुम्ही अपील केलंच नाही त्याच्या अगेन्स्ट तर याचा अर्थ काय होतो की तुम्हाला त्यांनी दिलेले जे डिसिजन आहे ते काय आहे, मान्य आहे असा त्याचा अर्थ होतो. तुम्ही अपील नाही करते म्हणजे तुम्हाला डिसिजन मान्य आहे. जर त्यांनी दिलेलं डिसिजन तुम्हाला मान्य असेल आणि तुम्ही अपील करत नाहीये तर त्यांनी दिलेलं डिसिजन तुम्हाला कंपल्सरी आहे, बाइंडिंग आहे. तुम्हाला त्यांनी दिलेलं डिसिजन फॉलो करावंच लागेल. आणि जर त्यांनी दिलेलं डिसिजन तुम्ही फॉलो केलं नाही तर याचा अर्थ तुम्ही कोर्टाची ऑर्डर पाळली नाही. दिस इज नॉन कम्प्लायन्स ऑफ ऑर्डर्स. नॉन कम्प्लायन्स ऑफ ऑर्डर्स म्हणजे काय, तुम्ही ऑर्डर पाळल्या नाही. मग इन दॅट केस काय होतं माहिती आहे का तुम्हाला, नंबर 1 तुम्हाला एकतर मित्रांनो 1 महिन्यापासून 3 वर्षापर्यंत जेल होऊ शकते, इम्प्रिझनमेंट, किंवा तुम्हाला 25,000 पासून 1 लाखापर्यंत फाईन होऊ शकतो, किंवा तुम्हाला दोन्ही एकाच वेळेस होऊ शकतो जर तुम्ही यांनी दिलेल्या ऑर्डर्स फॉलो केल्या नाही तर. मित्रांनो हे सगळं तिन्ही शॉर्ट नोट याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. फ्रेंड्स तुम्ही तर शॉर्ट नोट्स वाचल्या आणि मग डिफरन्स बिटवीन वाचला किंवा डिफरन्स बिटवीन वाचला आणि मग शॉर्ट नोट वाचले तरी तुम्हाला कळेल एकदम सोपं आहे. आणि हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. हा डिफरन्स बिटवीन तुम्हाला पेपरला असणारच आहे. शॉर्ट नोट्स मध्ये किंवा ट्रू ऑर फॉल्स विथ रिझन किंवा ऍग्री डिसऍग्री विथ रिझन मध्ये यातलं काही ना काही असणारच आहे. तर मित्रांनो खूप सिरियसली या प्रश्नाकडे लक्ष द्या. आणि आता फक्त एकच पॉईंट राहिलेला आहे या धड्यातला आणि लवकरच मित्रांनो तो पॉईंट कव्हर करून हा धडा आपण फिनिश करणार आहोत. तोपर्यंत मित्रांनो घरातच राहा, सुरक्षित